नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आपल्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर बघू शकता तुम्ही, आज आहे तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी. नवीन म्हणजे ती गावाकडची रेसिपी आहे. शहरामध्ये सिटीमध्ये ती जास्त वापरली जात नाही, कोणी खात नाही जास्त, बहुतेक त्यांना माहीत नसणार वगैरे. पण मी आहे गावाकडची आणि मी भरपूर वेळा खाल्ली आहे. आणि आताही खायची इच्छा झाली तर मी तो लगेच स्वयंपाकाचा जो प्लॅन होता तो चेंज करून आणि लगेच शेवत्यांचा प्लॅन बनवला होता. तर हा आहे आपला साधा वरणाचा मसाला. आपण वरणाला फोडणी देण्यासाठी जो मसाला वापरतो तोच. वरण इकडे शिजलेलं होतं आणि लगेच मसाला वगैरे मी काढून घेतला. मसाल्यांमध्ये तुम्ही बघितलं मी काय वापरले, त्यामध्ये आहे फक्त हिरवी मिरची, जीरा, लसूण आणि कोथिंबीर. आणि ते मी काढून घेतलं आणि ते मी वरण फोडणी देण्यासाठी थोडंसं ठेवलं होतं. आणि त्यातलंच मी पिठामध्ये मिक्स करणार. गव्हाचं पीठ चाळून घेतलं व्यवस्थित. कोणी मिक्स पीठ पण करतं, त्यामध्ये ज्वारी, बाजरी, बेसन पीठ वगैरे टाकतं, पण मी गव्हाच्या पिठाचेच केले. गव्हाचं पीठ घेतलं, चाळून घेतलं, त्यामध्ये मीठ घातलं, जिरे वगैरे मसाला टाकून घेतला आणि छान असा हाताने तो मिक्स करून घेतला आणि त्यानंतर पाणी टाकून ते छानपैकी मळून घेतलं. तर कारण काय होतं ना, तर आपण जे सुक्या पिठामध्ये आपण जेव्हा ते मिक्स करतो ना, तर ती पूर्णपणे हिरवी मिरची मिक्स होऊन जाते, नाहीतर ती गोळा बनवून एका ठिकाणी राहते अशी गोळी गोळी, मग ती तिखट लागतात खाताना. हातावरती तेल घ्यायचं नंतर आणि छान अशी छोटी छोटी शेवटी बनवून घ्यायची. आकार थोडासा बारीक ठेवायचा आहे, नाहीतर ते शिजून जास्त जाड होईल. आणि बनवण्याची वेगळी पद्धत पण आहे दुसरी. बनवण्याची म्हणजे फक्त हातावर जसे मी बनवत आहे आता असं बनवण्याची. तर काय करतात कोणी कोणी, पोळी लाटून घेतात. हा जो पीठ दिसतोय ना, याचा उंडा काढायचा, पोळी लाटतो तशी, आणि तशी पोळी लाटून घ्यायची आणि त्याला कट कट करून घ्यायचे. त्याची छोटी छोटी चौकणी चौकणी करून घ्यायची आणि ते एका ताटात काढून ठेवायची. तर मी अशी शेवटी हातावरती बनवून घेतले होते, कारण कसं आहे हाताखाली कोण नाही माझ्या, त्यामुळे मी अगोदर बनवून घेतले. एकटी बनवून ठेवले का ताण नाही. आणि लगेच मी इकडं गॅस ऑन केला. वरण शिजलेलं होतं आपलं. लगेच वरणाला फोडणी देण्यासाठी मसाला वगैरे जो ठेवला होता आपण अगोदर काढलेला तोच मी यामध्ये टाकला. आणि सांबार मसाला वगैरे मी वापरलेला नाही, कारण मुलं जास्त तिखट खात नाही. लगेच इकडे मसाला वगैरे परतून घेतला, त्यामध्ये वरण टाकलं. वरणाला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. काय करायचं आहे, गॅस कमी करायचा आहे. जर तुमच्या हाताखाली कोणी नसेल ना करणारं, तर गॅस कमी करा वरणाला फोडणी दिल्यानंतर. आणि जशी जशी उकळी येईल ना, तसं तुम्हाला त्यामध्ये बनवलेले शेवटे आहेत ते टाकून द्यायचे आहेत. आणि जास्त वेळ नाही लागत, 10 ते 12 मिनटामध्ये ते बनवून जातात. थोडी शिजून द्यायची व्यवस्थित. बारीक करा, प्रमाण थोडं बारीक ठेवलं ना तर ते छान शिजतात. नाही तर कोणी कोणी काय करतं, ते भले जाड जाड बनवतं आणि मग ते शिजत नाही ते नंतर, आणि मग ते खायला पण चिखलसारखे लागतात. ते चिखलसारखं, चिकन वगैरे नाही म्हणले मी, चिखलसारखं लागतं. तर बघू शकता आता वरणाला फोडणी दिलेली होती. वरण इकडं उकळी पण आलेलं होतं आणि लगेच त्यामध्ये मी शेवते टाकून दिले. आणि 10 ते 12 मिनटामध्ये ते आता तयार होणार होते. खायला लगेच तूप वगैरे टाकायचं, वरून खाऊन घ्यायचं. सोबत असेल तर लोणचं घेऊ शकता, तिखट लागत असेल तर मिरचीचा ठेचा पण तुम्ही घेऊ शकतात. आणि रात्रीची वेळ होती, खूप कंटाळा आला होता स्वयंपाकाचा. वरण भात भाजी पोळी आपली रोजच असतं, पण वरण शिजलेलं होतं, त्यामुळे हा माझा जो स्वयंपाकाचा प्लॅन होता तो वरण पोळी होती. आणि तो इकडे झाला आहे शेवत्यांचा. आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे. आपल्या गावाकडं ही नेहमी वापरली जाते. आमची आई पण बनवायची, आई, आजी, काकी वगैरे त्या सर्वजण बनवायच्या. आणि तीच परंपरा मी पण चालवते, मी पण कधीमधी बनवत असते. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की